अहो सासूबाई, एवढा एक घास भाताचं घेऊन टाका की. नको नको सुनबाई, मला हेच लय झालं. अहो घ्या की एवढा एक घास. अगं नको नको सुनबाई, माझं पोट बीट फुगल. आखी होती नव्हती तेवढी जमीन विकून खाल्ली तेव्हा काय नाही झालं तुम्हाला, आणि एक घास भात तुम्हाला जड झाला का आता? No, 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 no. अभी मजा आएगा ना भिड़ो. अरे देवा, म्हणजे काय आहे ग? अरे देवा, देवा ग. अगं अगं काय झालं तुला? ए अहो काय झालं? मी 2च मिनिटं झाले भांडे घासले पाठीभर आणि फक्त साडीच घातले, परत भांडे जमा झाले. माझ्यासारखी बायको भेटली म्हणलोय नाटकं करतात तुम्ही माझ्यासमोर. माझ्यापेक्षा खडूस बायको भेटली असती ना मग कळलं असं तुम्हाला. म्हणजे याच्यापेक्षा वरची मॉडेल पण असतात काय? हे बघा मावशी, हा आपला घर आहे. पाहिला ना, सगळी झाड लोड धुनी भांडी सगळी तुम्हाला करावं लागल. रुको जरा, चालतंय चालतंय. सबर करो. बोला धक्का अभी मजा आएगा ना भिड़ो. छट, आपण नाही काम करत इथं. अहो मावशी काय झाला? तू पहिलीच बाई ठेवली कामाला. अहो ती बायकी आहे. अहो तुमच्या आईची रोजची किरकिर मला अजिबात सहन नाही होणार. या घरात एक तर तुमची आई तर राहीन नाही तर मी तर राहीन. असं कर, आताचा आता तू सामान पॅक कर आणि घराच्या बाहेर निघून जा. असं आहे का? तुम्हाला तुमच्या आई संग राहायचंय ना? ठीक आहे, तर मी आता माझ्या माहेरी निघून जाते माझ्या मुलांना घेऊन. मुलांना घेऊन अजिबात कुठे जायचं नाही. तुला जायचंय, तू आपली एकटी निघून जा. ओ तुम्ही कोण आहात? माझ्या मुलांपासून मला वेगळं करणारे? माझी मुलं आहे, मी आई आहे त्यांची. अगं तू आई आहे तर मी बाप आहे. तू कोण आहे माझ्या आईपासून मला वेगळं करणारी? दादा अगं कोण? सुशीला, ये ये ये. दादा बरा आहेस का तू? अगं किती दिवस वाट बघायची तुझी. फोन करत होतो पण फोन काही तुझा लागलाच नाही. अरे दादा, फोन पडला बिघडला, मग काय आता फोन नाही काही नाही, मग आले भेटेलो बरोबर. अरे दादा, पोरं बिरं कुठं दिसत नाही. अगं पोरांना शाळेला सुट्टी आहे, बाहेर खेळायला गेले. त्यांची आई आहे घरात. सुनबाई घरात आहे काय? हो आहे घरात. तर ही थिरडी कशाला आली असन? काही काम ना धाम, उठलं का चाललं आले असन सासऱ्याकडे पैसे मागायला. दुसरं काही काम आहे? उठायचं सुटायचं निघायचं, एका हातात घ्यायची पिशवी थाबड्यावर करून निघायचं, आणि आमच्या सासऱ्याला काही काम नाही, हाय ते पैसे देऊन टाकायचे. अगं सुनबाई, सुशीला आली या, जरा चहा पाण्याचं बघ. अगं सुशीला, पोराच्या शिक्षणाचं काय झालं? दादा शिक्षण तर पूर्ण झालं, भरपूर शिकलाय, डिग्री पण भेटली, पण आता नोकरीसाठी वन फिरते बघ माझं लेकरू. अगं सुशीला, पैशाचं टेन्शन कशाला घेते? एवढं काबाड कष्ट केलं, वन फिरली, लेकाचं शिक्षण केलं, आणि आता ही वेळ आली तर मी तुला मदत नाही करणार का? तू काही टेन्शन नको घेऊ, मी आहे बघ, मी करतो पैशाची व्यवस्था. बरं दादा, एकदाची माझ्या पोराला नोकरी लागली ना, तर अख्खी गरिबीच निघून जाईल बघ माझी, आणि तुझे खूप उपकार होतील रे माझ्यावर. अगं वेडाबाई, उपकाराचे बोल कशाला बोलते ग? तुला माहिती आहे ना, मोठा भाऊ हा वडिलांच्या ठिकाणी असतो. तू काही काळजी करू नको बघ, सगळं व्यवस्थित होईल. अगं सुशीला, थांब थोडा वेळ, आलो मी. अगं सुशीला, हे घे पैसे,
आणि काही कमी जास्त पडलं तर मला सांग, मी लगेच घेऊन येतो बघ. अरे दादा, तुझे आभार कसे व्यक्त करावा हेच कळत नाही रे. आणि तुझ्यासारखा भाऊ सर्वांना भेटला ना तर आई बापाची उणीव कधीच भासणार नाही बघ. चल येते मी. अहो सुनबाई, तुम्ही सगळं बोललेलं मी ऐकलं हो. हे बघा, बहिणीला दिलेलं ना काही कमी पडत नसतं हो. हां, काही केलं तर माझी ती पाठची बहीण आहे. तुम्हाला साधंच चहा पाणी टाकायला सांगितलं तर ते पण नाही हो टाकलं तुम्ही. हो ना मामांची, चूक झाली माझी. मोठे आहे त्या माझ्यापेक्षा, असं नव्हतं बोलायला लागत मी. ह्या वेळेस माफ करा मला, पुन्हा नाही ही चूक होणार माझ्याकडून.